मी महेशाची मूर्ती आणि दुबडारची तशी भक्ती मनोली बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपाद्र तयाटविता महापुण्यराश नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी जय राम जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम
तो हा विठ्ठल देवा, तो हा माधव देवा. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, सद्गुरु वाचुनी संसार तारक, संसारी तारक, सद्गुरु वाचुनी संसार तारक, असेच निष्कंक अनुकोनी, निशंक आनना, निशंक आनना, चंद्रदेव ब्रह्मादि करुणी, इंद्र चंद्रदेव ब्रह्मादि करुणी, संशयाची श्रेणी छेदिली, उघडे परब्रह्म सद्गुरुची धरती, परब्रह्म सद्गुरुची
उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची वंचना करीती जन दुष्ट नष्ट वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती मुख्य श्रेष्ठ कसे वंदिता इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो संशयाची श्रेणी चोदितीना संशयाची श्रेणी चोदितीना संशयाची श्रेणी चोदितीना ज्ञानदेव मने गुरु ज्ञानदेव मने गुरु ज्ञानदेव मने गुरु हरि ओम सद्गुरु वाचोनी संसार तारक संसार तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक संसार तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक संसार तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक संसार तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक संसार तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक संसार तारक चंद्र देव ब्रह्मादि करुणा
चंद्रदेवा ब्रह्मादि करोनी ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्रदेवा ब्रह्मादि करोनी ब्रह्मादि करोनी सद्गुरु वाचोनी संसार तारक संसार तारक 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 चंद्रदेवा ब्रह्मादि करुणी ब्रह्मादि करुणी इंद्र चंद्रदेवा ब्रह्मादि करुणी ब्रह्मादि करुणी नसे तिनी शंक आन कोणी नसे तिनी शंक आन कोणी इंद्र चंद्रदेव ब्रह्मादि करोनी ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्रदेव ब्रह्मादि करोनी ब्रह्मादि करोनी
नशेच निष्ठंका कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वते आरती शिष्यांची वंचना करीती जनदृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव म्हणे गुरूंचा निदास नेले साधनास अनकाही इंद्र चंद्रदेव ब्रह्मादि करोली संशयाची श्रेणी छेदिते ना वाचोनी संसारी तारक नशीच निष्ठंकान कोणी इंद्र चंद्रदेव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना प्रभु के चरणों में सदा पुले पुले करो प्रणाम को तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम पुरे इनके पद वंदन करो नासत विघ्नाने मंगल भुवना मंगल पुरुषस्य शौर्यम पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू Oh
आई हनुमंत विराजिले कथा करुवत वरुसा प्रेम सहित गती धरू पधारिये पवन कुमार जयांची केली स्मरण होई सकळी विद्यांचे अधिकरण तिचे वंद श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जयाचे न्याठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जीवेशी वकृत गोडपणे अमृताते पारोमणी रसवती ओढंगणी अक्षरांची रे गुरूंचे पाय जय हृदय दिवसोनी टाय ते एवढे भाग्य होई उन्मेषासी ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा दयाला तुमचा अनुग्रह सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेच निष्ठंका नकोनी
इंद्र चंद्रदेव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणीचे दिदिना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण ज्ञानाचे सागर वारकरी संप्रदायाचा पाया वैष्णवांचे मुकुटमणी संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा हा 5 चरणाचा अभंग असून सद्गुरु महात्म्य सांगणारा अभंग. ज्ञानोबाराय म्हणतात, सद्गुरूं वाचून सद्गुरूंशिवाय या संसारातून तारणारं दुसरं कोणी नाही. मग इंद्रदेव जरी झाला, ब्रह्मदेव जरी झाला, चंद्रदेव जरी झाला, ते स्वतः तरले नाही, ते स्वतः संशयखोर आहे. आपल्याला काय तारते असे सद्गुरू उघड परब्रह्म आहे आणि शिष्यांची आर्तता पूर्ण करणारे आहेत. अशा सद्गुरूंची कधी कधी मानहानी होते. दुष्ट लोक, नष्ट लोक, नास्तिक लोक निंदा सुद्धा करतात, पण त्यांना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे. असे हे माझे सद्गुरू, मी त्यांचाच दास आहे. मी इतर कुठल्याही साधनांना मानत नाही, मोजत नाही. आता अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या या मेहरुण नगरीमध्ये आजची ही एकादशीची सेवा माझ्याकडे कशी आली तर 10-12 वर्षापूर्वी माझा इथे कार्यक्रम झालेला आहे आणि आपले कृष्णा माऊली ढाके मोबाईलमध्ये ढाके वाचले तर मग त्यांनी कुठंतरी यूट्यूबला म्हणा, ग्रुपला म्हणा, कुठेतरी माझा आता वारकरी संप्रदाय ग्रुपला कार्यक्रम आहे, वारकऱ्यांच्या जोरा मोठा ग्रुप आहे. तर मग माझ्या यूट्यूबला गजर कीर्तनाचं स्पेशल चॅनल आहे. मग त्यांना माझे ते प्रवचन, कीर्तन, गायन वगैरे आवडलं असेल, कारण की माझ्या काही संगीत भजनाच्या मैफिलीसुद्धा आहे. मग ते हाऊ ताने पलटे, पण ते आपल्या खेड्यांमध्ये चालत नाही तेवढं संगीत भजनं मैफिली, आणि ते सोमा अनुभवी नाही आपण, कारण का जेवढं पाणी आहे तेवढंच पोहावं माणसाने. कमी पाण्यात जर सुरखांडे मध्ये तर आपलं डोकं फुटत. आता हे जे ज्ञानोबरायांचं बोलणं आहे हे एका तीव्र जिज्ञासू वर्गाशी बोलणं आहे. लक्ष देऊन ऐका. मी थोडंसं वेदांत चिंतन मांडत असतो. मी कीर्तनातून तुम्हाला हसवणार नाही, तुमचं मनोरंजन करणार नाही, टाइमपास करणार नाही, पण कीर्तन ऐकल्यानं तुमचा उद्धारच होईल असं मी कीर्तन करेल. रे मामासाहेब दांडेकर संस्थेचे आद्य प्रचारक, कीर्तन करायचं तर लोकांना वैराग्य प्राप्त व्हायचं. आताचे कीर्तन ऐकून लोक तमाशापेक्षा बरं झालं असं म्हणतात. तर आज हा एकादशी निमित्त कार्यक्रम आहे. वार्षिक आपले 24 एकादशी आहे, त्यापैकी 10-12 एकादशी मुख्य आहे. पापमोचन एकादशी, आजची मोहिनी एकादशी, मोक्षदा एकादशी, पाशांकुश एकादशी, अमला एकादशी, निर्जला, सजला, फलाहारी आणि अमला वगैरे अशा बऱ्याच एकादशी आहेत. आता पापमोचन म्हणजे काय? पाप निवृत्ती करता जे तप केलं जातं, मग त्या पापामध्ये पुन्हा प्रकार आहेत. आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक. मग तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती, त्रिविध तापाची झाली बोडवण देखील या चरण वैष्णवांची. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताला अर्जुन प्रश्न विचारता, अरे देवा, एवढे सत्य होत आहे, एवढे शिवपरायण होत आहे, एवढ्या बाया महादेव उजाडत आहे, तरी पण का बरं बाकीचे लोक पाप करतात? आता केळ प्रयुक्त पापम चरित पुरुष अनिच्छन्नपी वाष्णेय बलादियो नियोजत. इच्छा नसताना सुद्धा अनिच्छन्नपी, तरी देवा हे ऐश्वर्य कैसे जे ज्ञानियांची स्मृती भरुषे मार्ग सांडून आणणारे चालत देखो. हो, आता ज्ञानियांची स्मृती भरुषे म्हणजे चांगले चांगले कंबर बांधणारे, पेटा बांधणारे, दिंड्या काढणारे, मठ बांधणारे, ते सुद्धा पाप करतात. आणि मग समजा एखादा आंधळा आहे, आंधळा जर खड्ड्यात पडला काही कोणी बोलणार नाही. भागवतामध्ये आंधळा अंधकोपी पडता देखणीने लावे सतपथा. आता पूर्वीच्या काळामध्ये धान्य मळणी करायच्या खड्यामध्ये, मग ते उपणं राहायचं, असं भुसा भुसाकडून जसं धान्य खाली पडायचं.
हे कोणाला करतं ज्याला डोळे आहे त्याला आंधळ्याला करतं का मग पिझ्झा आणि भुस्सा अंधा नेवाडे नेणे जैसा नावे का देखणे इतर सबरडे पा मग भगवान म्हणता अरे अर्जुना याला कारण काम आहे क्रोध आहे लोभ आहे तो श्री भगवान उवाच पुढच्या श्लोकात उत्तर दिलं काम ऐश क्रोध ऐश रजोगुण समद्वहा महाशनो महापापमा विद्यन्मे वैरम हो हे ज्ञान निधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजे 17व्या श्लोक आहे अर्जुना हे तिन्ही नरकाचे द्वार आहेत त्रिविधम नरकशेदम द्वारम नाशम नमात्मनम तस्मात येतात त्रयम त्याच्यात म्हणते यांचा त्याग कर हो तरी अर्जुना पाही हे कामक्रोध पाही जयाचे कृपेची साठवण आहे हे कृपण आहे कृपण आणि याच्यातून निवृत्त व्हायचं असेल तर पाप मोचीने मोहिनी एकादशी भगवंताने मोहिनी अवतार घेतला देवतांना अमृत दिलं राक्षसांना काय दिली दारू मोठी कथा आहे सर्वांना माहिती आहे समुद्र मंथनाची त्यानंतर आम्हाला एकादशी आपल्या शरीरातील मल जावा मल विक्षेप आवरण मल म्हणजे पाप विक्षेप म्हणजे चंचलता आवरण म्हणजे आज्ञा त्यासाठी आम्हाला एकादशी पाशांकुश एकादशी अनेक पाश आहे त्यापैकी सप्तपाश मुख्य सांगितले त्याच्यामध्ये आशापाश आहे मोहपाश आहे ज्ञानपाश आहे आशा नावाची अशी काही साखळी आहे जिने बांधलेले धावतात आणि सोडलेले पडून राहतात गेले पाचलीवर आणि त्यानंतर तुमची सजला एकादशी फक्त पाणी पिऊन व्रत करायचं नाहीतर मग एखादं फळ खायचं त्याला काय म्हणतात फलाहार फलाहारचा अपभ्रंश काय झाला मग फरार येता जाता सर एकादशी आता याच्या काही 12 मुख्य एकादशी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर कर्मातून मुक्त व्हायचं असेल ती सुद्धा एकादशी तर आज मी अभंग घेतलेला आहे हे 12 मुख्य आहेत का आणि जो सर्व एकादशा धरतो त्याला हे वेगळ्या धरायची गरज नाही आता मला आनंदीला 5-7 अध्याय कंपल्सरी होते पण ज्याची ज्ञानेश्वरीच पाठ आहे त्याला 6 वेगळे पाठ करायला सांगायची गरज आहे का हो मग हे जे आता ज्ञानोबरांचं बोलणं आहे अभंगातून हे का तीव्र जिज्ञासू वर्गाशी बोलणं आहे वेदांत शास्त्रामध्ये जीवाचे 3 प्रकार पाडले एक बद्ध वर्ग आहे एक मुमुक्ष वर्ग आणि एक मुक्त वर्ग आहे बद्ध म्हणजे पामर आणि विषय आता पामर कोणाला म्हणतात शास्त्रबाह्य वागणारा शास्त्र संस्कार नसलेला शास्त्र आचरण नसलेला ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे न करावे ते करी असंभावे मनी धरी चिंतू नये ते विचारी जयाची मती न वाचावे ते जाय न पाहावे ते पाहे न कावे ते खाय ते विचितोषी अंगामना अशी न रुची यावे ये तुले कृत्य नाठवे करणे याचे नावे भलतेच करी मी कशासाठी आलो मला काय करायचंय मला मुक्त व्हायचंय का बद्ध व्हायचंय का पुन्हा संसार चक्रामध्ये अटकायचंय हे ज्याला माहिती नाही हा बद्ध वर्ग पामर याच्यामध्ये नंबर 2 बद्ध आहे बद्धमध्ये 2 आपला विषय आला दुसरा विषयमध्ये 2 प्रकार आहेत एक इहलोकातले भोग भोगणारा हा ऐहिक विषय नंबर 2 स्वर्गातील भोग भोगणारा हा पारलौकिक विषय म्हणते संसारी जन्मीचे यज्ञादी कर्मे कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर ते कर्म तरी करते परी कर्म फळा नाथरते आता मला स्वर्ग मिळावा उच्च कोटीचे भोग मिळावे एवढ्यासाठी परमार्थाचं सोंग करणारा हा पारलौकिक विषय आता स्वर्गामध्ये भरपूर वर्णन आहे ते मी पुढे सांगणार आहे तर हा 2 नंबरचा विषय 3 नंबरचा आला तुमचा जिज्ञासू
जिज्ञासू कोणाला म्हणतात? कैने उद्धार पावेल, उद्धार पावेल, हरी नारायण, हरी नारायण, हे समाधान खंड येईल कर्म, पारुषतेल धर्माधर्म, कासयाने कडेल ते वर्म, मनवणे श्रम वाटत असे. या अभंगाचं शेवटचं चरण आहे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेच तळमळ, तुका म्हणे नाशी आपली बळ, जेणे फळ पावेल निश्चयाची. पण तुमच्या आमची जी चिंता आहे ही चिंता नाही बरं का, ही चांगली चिंता आहे, उद्धाराची चिंता आहे. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा, देव कृपा करेल माझं काय लाज राखेल. तुमची आमची चिंता वेगळी. दिन वक्त आज काय पाहिजे करवा माय, काय चिंता जी आहे. लग्न होईल का नाही चिंता, आपलं नोकरी लागेल का नाही चिंता, समजा लागली नोकरी छोकरी भेटेल का नाही चिंता, भेटली छोकरी त्याला पोरग होईल का चिंता, हो पोरग झालं ते जगल का नाही चिंता, जगलं तर शिकेल का नाही, आपल्याला काही पाठवेल का नाही. हो काही काही लोक तर 50 वर्षाच्या पुढची चिंता करतात. किती? 50 वर्षाच्या पुढची. हो क्या जीवन की पकडी तोरी आस, हातों में लिया नाही तेरा घास. उद्याची सुद्धा चिंता कर नका, मी तर करत नाही, तुमचं तुम्ही बघा. आता ज्ञानोबर आहे तर म्हणता हे तर जाऊच द्या. काही काही माणसं मेल्यानंतरची सुद्धा चिंता करतात बरं का गुरुजी. पोरांना सांगता अरे आहे खरं, अरे सुधारणार आहे, अरे मी मेल्यावर तुमचं कसं होईल. ज्ञानोबर काय म्हणतात 17व्या अध्यायामध्ये, जिने याही पर्वते वाहती चिंता. आता आपला विषय चालू होता तळमळ, उद्धाराची तळमळ. येई गा तुम्हाय बापा पंढरीच्या राय, तुझं विनसिन वाटे शिन झाली काय. येई गा तुम्हाय बापा पंढरीच्या राय. आता जिज्ञासूपर एवढे प्रमाणे पुरुषाविषयीची वाटे, जे जे भेटते देव कृपा करेल माझं काय लाज राखेल. किंवा रंगा येई वो ये, रंगा येई वो ये, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग देवा देव कृपा करेल, देवा देव कृपा करेल, उद्धाराची चिंता बऱ्याचशा प्रमाणात जिज्ञासू प्रकरणावर. आता एक सतशास्त्रातला श्लोक सांगतो, पुढे चालतो. मी कसा तरुण जाईल, पण तरुण जाण्याचं ज्ञान मला नाही. मग मला कोणी भेटेल का, मला कोणी सांगेल का. कथम तरे भवसिंधु मे तम का वादतीर्मी कथम वश्य पायहम, जाने किंचित कृपया व मांबो संसार दुःख क्षितमा तमस्व. संसाराच्या तापे तापलो मी देवा, तापलो मी देवा. करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची.
म्हणून तुझे आठविले पाय ओ माझे माय पांडुरंगा. हो. संसार करून 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 विटाला, पण संसार सुटत नाही आणि देव भेटत नाही. अशा अवस्थेमध्ये ज्याची तळमळ आहे त्याला जिज्ञास म्हटले, त्याला मुमुक्ष म्हटलेले आहे. मुमुक्ष म्हणजे काय? मोक्ष मिच्छन्ति ते मुमुक्षता, ज्याला मोक्षाची तळमळ आहे, उद्धाराची तळमळ आहे. मग अशा साधक ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आला. साष्टांग हे करी साष्टांग हे करी साधक ज्यावेळेला ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आला, ज्ञानोबरा जाऊन आपली समस्या मांडली. ज्ञानोबरा म्हणे, अरे बाबा, तू आतापर्यंत नाना साधनांच्या केल्या खटापटा, तू आतापर्यंतची साधना केली ना, मनोमार्गे गेला तिथेच मुका. जर एक डॉक्टर आजारी पडला तर त्याला दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागतं, स्वतःला तो इंजेक्शन देऊ शकत नाही. एकनाथ महाराजांच्या भागवतातली होय, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे गा आचार्या, आपमता भजती राया अनेका अपाया माझी पडे. मग तू मनाच्या मार्गाने साधना केली म्हणून तुला हे दुःख कष्ट भोगावं लागलं, खटपट करावी लागली. तर तुला मी एकदम सोपं सांगतो, उद्धाराचं साधन आहे ज्ञान. उद्धाराचं साधन काय आहे? ते तर मोक्ष देले ज्ञान इथं केर नाही आण, ते ज्ञान ज्ञानच्या हाती तोच स्वर मुक्ती. गुरु कृपेविना नाही आत्मज्ञान, हजारो आहे ज्ञानेश्वरीमध्ये. 17व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम या पदावर 150 ओळ आहे सद्गुरूंचं महत्व सांगणार. तर ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सहितेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. ते ज्ञान जर तुला पाहिजे असेल तर श्रद्धा पाहिजे, सद्गुरूंची सेवा करायला पाहिजे. आणि सद्गुरूंशिवाय हे ज्ञान तुला दुसरं निश्चयपूर्वक कोणीही प्राप्त करून देणार नाही. हेच ज्ञानोबा अभंगाच्या
तिन्ही शंकर कोणी नसे तिन्ही शंकर कोणी ब्रह्मानी आता ज्ञानोबराव या ठिकाणी सांगतात. वा गोड म्हटलं बरं का, सर्व मंडळीतलेच आहे का? टाळी वाजवा. मृदंगाचे आवाज चांगले. आता ज्ञानोबराव म्हणतात, सद्गुरूं वाचून सद्गुरूंशिवाय या संसारामध्ये तारणारं कोणीच नाही, देव सुद्धा नाही. नशेची निष्ठंक न कोणी. निष्ठंक म्हणजे निश्चयपूर्वक, आणि नशेचे म्हणजे चकारात्मक भाषा, नाही म्हणजेच नाही. मग आता या अभंगावर काही 4-5 मुद्दे म्हणता येतात बरं का, लक्षात ठेवा बरं. मी तुम्हाला विचारेन मोठा फरक नाही झाल्यावर. पहिला मुद्दा संसार म्हणजे काय, दुसरा मुद्दा संसारातून का तरुण जायचं, तिसरा मुद्दा संसारातून तारणारे सद्गुरू त्यांचं लक्षण काय, आणि चौथा मुद्दा ते संसारातून कसे तारतात, आणि 5वा मुद्दा भगवान गीतेच्या 7व्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये असं म्हणतायत, ही जी माझी दैवी गुणमयी माया आहे, याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर जे मलाच शरण येतात तेच तरतात. दैवी एशा गुणमयी मम माया दुरत्य मामेव ए प्रपद्यन्ते माया मितांतरंते. ते मामेव म्हणजे मलाच, पंचमी विभक्ती आहे बरं का, व्याकरण शिकल्या चालतात. आणि जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच एकू. आता हे विचार आपण नंतर करू. मग काय तो साधक म्हणला का ज्ञानावर आहे, एवढे स्वर्गादी देव आहे, इंद्रदेव आहे, चंद्रदेव आहे, ब्रह्मदेव आहे, 33 कोटी देव, चामुंडा, 8 कोटी भैरव रे, सेंद्रिय इंद्रदेव होते. देवांचा काही तोटा का भारतामध्ये? जर वाटली पडली तर एकेका माणसाच्या वाट्यावर एक देव येईल. मग हेच कसं काय तुम्ही असं म्हणताय? ज्ञानावर आहे म्हणतो, अरे तेच संशयखोर आहे. त्यांनी जर आपल्याला तारलं असतं तर ते जन्म मरणाच्या संसारामध्ये अडकले असते का? हीच गोष्ट अभंगाच्या दुसऱ्याच्या. इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक करुणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक करुणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक करुणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक करुणी. ओ इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक करुणी, चंद्र देव ब्रह्मा आदी करून बरं का माऊली. इंद्र चंद्र देव ब्रह्मा आदी करून. आता आदी शब्दामध्ये राहिलेले देव जमा करून घ्या. आता तुम्हाला मी सांगतो, इंद्रदेव कोण होतं बरं का? जो लागोपाठ 100 यज्ञ करतो.
तो इंद्रदेव होता. ते ज्ञान जयांचे हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शत मुख संपत्ती स्वर्गांची. शत म्हणजे 100, मुख म्हणजे यज्ञ. आता ब्रह्मदेव कोण होतो? जो लागोपाठ 100 जन्म ब्राह्मण कुळामध्ये घेतो आणि ब्राह्मणासारखं आचरण ठेवतो. तो कोण होता? ब्रह्मदेव. का? 101 जन्म जो जन्मोने ब्रह्म कर्मा करी तोच ब्रह्म आधी नव्हे. आता ब्राह्मण लोक काय करता हे काही सांगितलं मी करत नव्हतो. तर इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून आता स्वर्गातलं वर्णन आलेलं आहे. आता इंद्रदेव स्वर्गामध्ये कुठपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. ज्ञानेश्वरच्या 9व्या अध्यायामध्ये सुंदर चिंतन आलेले आहे. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंत दिव्यान दिवी देव भोगान त्रैविद्यामाम सोम पापुत पापा यज्ञदृष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंत दिव्यान दिव. ते सुरेंद्र लोक, तो स्वर्गलोक, तो इंद्रलोक भोगण्यासाठी काय स्वर्गामध्ये महासिद्धीचे भांडार आहेत, अमृताचे कोठार आहेत, कामधेनूचे कळप आहे, चिंतामणीच्या सडका आहे, कल्पतरूचे उद्यान आहे, गंधर्वाचं गायन आहे, रंभेचं राजकाम आहे, चिंतामणीच्या सडका आहेत, अमृताचे वन आहे, लोकपाड रांगेचे, राऊत पृथ्वीचे, उच्च श्रवा घोडा आहे, ऐरावत हत्ती आहे. म्हटलं का किती झाले? उचित अमृतवय सिंहासन ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारी जे गावी किल्लारी कामधेनूची गंधर्व गान गाणी रंभ्याईशी नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया लोकपाड रांगेचे राऊतजी अपदीचे उच्च श्रीवाखाचे खोलले पण ज्ञानवर काय म्हणतात? पण आलं म्हणजे मागचं सर्व बाद होतं. हे असो बहुऐशे भोग इंद्र सुखा सरिषे हे भोगी जती जवशे पडलेले. एकदा का पुण्य संपलं बरं का माऊली, एकदा का पुण्य संपलं ते तम भक्त्वा स्वर्ग लोकमिशाला क्षणे पुण्य मर्ते लोकमिशंती एवं त्रिधर्म मनुप्रपन्ना गतागतम कामाला बनते. मग तया पुण्याची पावटी सरे सवे चेंद्रपणाची उठी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लेखा जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपुणे येतेचे तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय सांगू. वेश्या कुठपर्यंत प्रेम करते? मग हे इतक्या खाली येतात वरचे, किती खाली येतात? मातेच्या उदर कोहरी पचवणी विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासुरी जन्मोजन्मने मरते. इथे आपला अभंगाचा बद्ध आहे. मग हेच जर जन्मतातले मरतात मग आपल्याला तारतील का? तुका म्हणे जाते तिकडे तुका म्हणे पुण्यक्षयो अधोगतीचा म्हणून संशयाची श्रेणी छेदीते ना. संशय महाभयंकर आहे. भावाभावात संशय निर्माण झाला घर कुठला टाइम लागत नाही. पती पत्नीमध्ये संशय निर्माण झाला घटस्फोटाशिवाय पर्याय नाही. आता मी एक तुम्हाला विचारतो, पूर्वी घरामध्ये दही दूध दुग्ध भरपूर राहायचं, म्हशी राहायच्या, गाई राहायच्या, मग ते मडके राहायचे ताक लोणी तुप याच्यासाठी. मग आता मडकं शिंक्यावर कुठपर्यंत? घरामध्ये दही दूध ताक तुंप लोणी आहे तोपर्यंत. म्हणजे वरचं मडकं इतकं भारी भरतं. त्या उतरांच्या मडक्या राहायच्या पूर्वी रांजोळ मातल्या मतल्या. मग ते म्हणे का रे तुम्ही आपण एकाच मातीपासून तयार झालो, एकाच गावावर आपली माती आणली गेली, एकाच कुंभाराने आपल्याला घडलं, एकाच आव्यात भाजलो, एकाच दामामध्ये विकले गेलो,
आणि आम्ही इतके वरून तुम्ही इतके खाली. ते खालचं मडकं म्हणजे इतकं भारी भरू नको, थांब थोडासा उन्हाळा लागू दे म्हणजे उन्हाळा. आणि की उन्हाळा लागला म्हणजे चारा कमी होतो, हिरवा चारा नसतो, गाई गुरु धरू आटतात, मग दूध कमी होतो. मग जर दूध नाही मग संपूर्ण घराचा 100 मिलीमध्ये अमृततुल्य टी. ऐन टायमाला कोणी हो भप आले ते बी त्या 100 मिली. मग जर दूध नाही मग रिकाम्या मडक्याचं काय काम वरती. रिकाम्या मडक्याला किंमत नसते, जी भरेल मडक्याला किंमत राहते ती रिकाम्या मडक्याला किंमत राहत नाही. मग हे मडकं इतकं खाली येतं आत्राप राहतात मग ते. मग त्या घरामध्ये जर म्हातारा आणि म्हातारी आजारी असले त्यांच्या 2 आणि 3 कामांसाठी या मडक्याचा वापर. मग हे उतरणचं मडकं म्हणतं का रे. आता कसं आम्ही वर बी गेलो नाही आणि खाली बी आलो नाही. दृष्टांत संपलं माझा, चरण माझं सोडलं. आता साधक ज्ञानोबरांना विचारतो त्या सद्गुरूंचं लक्षण अभंगाच्या 3ऱ्या चरणात. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरावे त्याचे शिष्या विना. पुरावे त्याचे शिष्या विना. चंद्रदेव प्रमाणे करोनी. चंद्रदेव प्रमाणे करोनी. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वी ते आरती शिष्यांची. जे खरं परब्रह्म आहे ते झाकलेलं आहे, ते आवृत्त चैतन्य आहे. पण सद्गुरू म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये बसणारे, उठणारे, फिरणारे, बोलणारे, चालणारे असं उघडं परब्रह्म आहे. ब्रह्मदिशी उघडे जगामध्ये, ब्रह्मदिशी उघडे. धोती आणि लुगडे. हो. आता हे धोतर आहे आमचं, या बायांच्या नऊवारी लुगडा आहेत, काही साड्या आहेत, यांचे धागे धागे मोकळे केले तरी बी काय पटाचे, आणि गुंपलं तरी पटाचे. तसं जगत रूपाने नटला तरी परमात्माचे, आणि जगत घडून घेतलं तरी बी परमात्माचे. आता उपनिषदामध्ये काय श्लोक आलेले, एकाच लोखंडापासून हजारो अवजार तयार होतात. खुरपे, इया, वखर, वखरच्या पासा, नट, बोलट, पावड्या, कुदड्या, काय असेल ते एकाच मातीपासून, लोटा, बाडग्या, मातल्या, बुतल्या, काय असेल ते, आणि एकाच सोन्यापासून अनेक प्रकारचे हजारो अलंकार तयार होतात. उपनिषदातला श्लोक आहे, एता सौम्यकेन मृतपिंडलेन तथा मृण्मयमिति जानाति वाचारो विकारो ध्येयम मृत्तिकाएव सत्यम. एका मातीपासून हजारो भांडे बनले, हे झालं निमित्त कारण. पण मूळ उपादान काय आहे? काय आहे? माती. माती मूळ उपादान कारण सोनं, मूळ उपादान कारण सोनं. जगत रूपाने नटलाय तरी बी देवच आहे. हो. आणि जगत गिळून घेतलं तरी बी देवच आहे. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव,
संपूर्ण जगत नसून भगवंतच आहे. कबीर साहब का बंदा जमीन आसमान भरा है खुदा. नामदेवरायांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला. जनाबाईच्या विठ्ठल विठ्ठल गौऱ्या म्हणायच्या, चोखोबाची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आमचे सावता बाबा कांदा मुळा भाजी होगी विठाबाई माझे, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझारी, मोठा लाडा वीरा तोरी. सावता म्हणे केला मला विठ्ठला पायी गोवी लागला. कधी गेलेले पंढरपूरला. तुला करू तिथे आमल्या कोटला लिहितो विठ्ठल उघडो परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. पूर्वी ते आरती शिष्यांच्या एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. पूर्वी ती आरती शिष्यांच्या. बरं कोणत्या अर्थात पूर्ण करतात? मी निवडून येईल का? माझा सट्टा लागेल का? माझा लॉटरीत नंबर लागेल का? आकडा काढणारे गुरु राहत नाही. एका गावाला गेले म्हणे बाबा गाणं करतो चोपडा. बाबा म्हणे असं फिटेफिट आकडा काढच म्हणे. मग तर का तो जर एवढा फिटेफिट आकडा काढतो मग तर झोपड्यामध्ये काढला राहतो. पूर्ण करती मनोरथ. पण असे जे सद्गुरू आहे त्यांचे निंदा करणारे, वंचना करणारे, मानहानी करणारे सुद्धा लोक आहेत. पण सर्वच असे नालायक नाही आहेत. 90% समाज आणि लोक त्यांना मानणारा वर्ग आहे. अभंगाच्या चौथ्याच्या इंद्रचंद्र वंचना करती जन दृष्ट नष्ट, दृष्ट नष्ट, वंचना करीती जनदृष्ट नष्ट. वंचना करीत म्हणजे निंदा करीती, त्रास देते, छळ करीती. पण कोण? जन दृष्ट नष्ट. आता जसे मराठीमध्ये शब्दार्थ, इंग्लिशमध्ये स्पेलिंग, तसं संस्कृतमध्ये धातू साधित आहे. जशी इंग्लिश शब्दांची डिक्शनरी राहते. आता नष्ट शब्द कसा तयार झाला? नश्यते म्हणजे नाश पावणे, आणि त्याला हे ट कठोर व्यंजन जोडलं गेलं. शब्द तयार काय झाला? नष्ट. वंचना करीती जन दृष्ट नष्ट. पण सर्व असे नालक आहे का? नाही. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. आता मुख्य श्रेष्ठ म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी सुद्धा तुकोबरांना गुरु केले. रामदास स्वामींच्या सल्ल्याने अनेक गड जिंकले. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. स्वामी विवेकानंद विदेही महात्मा, पण त्यांनी सुद्धा स्वामी रामकृष्ण परमहंस यांची सेवा केली. म्हणून मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. हो हे जाऊ द्या, पण ज्यांच्या नावाने आपला उद्धार होतो त्यांनी सुद्धा सद्गुरूंची सेवा केली. राम राम स्मरता घोष जेणे तुटती भावपाश, तोही शरण श्री वशिष्ठास गुरु भक्तीशी सादर. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही मनवी गुरु भक्त, दुर्वास मुनींची सेवा करीत नित्य मुक्त लाभणे. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. ओ ज्ञानदेव मने बोले गुरूंचा दास, दास ज्ञानदेव मने राजा
प्रमाणे करोनी दीनचंद्र देवा प्रमाणे अभंगाचा पूर्ण भावार्थ झाला. 5 मुद्दे मी मांडले होते बरं का. किती मुद्दे मांडले होते? 5. ऐका ध्यानात. पहिला मुद्दा संसार म्हणजे काय. आपण संसार कशाला म्हणतो? घरदार, शेती, बाडी, गुरु, ढोरू, बकऱ्या, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, याला काय म्हणतो आपण? संसार. पहिले याचं अस्तित्व सिद्ध झालेलं नाही म्हणून याचं पूर्णत्व होत नाही. आता कुठे कुठे वासनेला संसार म्हटलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, नवलैके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा, देहा हो निधी उजगरा परी सुखदुःखी भूमी. कुठे कुठे जन्माला येणं आणि मरणं याला संसार म्हटलेलं आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. ये संसारे कल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी भज गोविंदम
भज गोविंदम भज गोविंदम मूढमते ए मूढमते ए मूर्खा. संसार फलकट आहे. गोविंद भज याच्या नादी लाग नको. असे गंज आले गंज गेले. कुठे कुठे जन्माला याला मरण याला सत्य समजणं याला संसार म्हटलेले. ज्ञानेश्वरीच्या 15 अध्याय ज्ञानोबा म्हणतात अगा उपजने आणि निमने हे साचचे जे काम मानणे तो जीव लोक मी म्हणे संसार हाल. कुठे कुठे नर हाला संसार म्हटलेला आहे. आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. आता बऱ्याच पोळ्या श्लोक प्रमाण आहेत. आता दुसरा मुद्दा आहे संसारातून का तरुण जावं काय गरज आहे. ही जी 84 लक्ष योनीची हेरजार आहे ही हेरजार संपण्यासाठी फक्त हा नरदे आहे आणि काही ज्ञान नाही. सर्वच भोग बघतात. डुकर मांजर कुत्रे गाड्या म्हशी त्यांना सुद्धा पोरं सर्व होतात. हो पण कधी असं ऐकलं का 10-12 म्हशी जमल्या नगरहून ताड आणले आडण देऊन पप्पात आणला पंढरपूरहून विण आणला आणि त्यांनी दिंडे काढले भाऊ. कोणी म्हशीने म्हशी कधी दिंड्या काढता का. 10-12 बैले जमले त्यांनी विचार केला चला आपण भक्ताला जाऊन येऊ. कोण बैल 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 दिंड्या काढता का बैल दिंडीत जाता का. कारण की त्यांना हे ज्ञान नाही ना आणि काही ज्ञान नाही कुठे. कारण का बरेच लोक याप्रमाणे आहेत. तर थोडस वेदांत चिंतन आहे का. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती इथे नाम मोक्ष हे आपल्या नरदेहाचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एक देखलिया. बाकीचं तर कोणी बी करतं. आपली एक योनी सोडून सर्व चिडी मुंगी पशु पक्षी गुरं ढोरं सर्व एक योनी सोडून 84 लक्ष सर्व भोग बघतात. ते सुद्धा श्लगन करतात. ते सुद्धा मैथून करतात. त्यांना सुद्धा पोरं सर्व होतात. त्यांना सुद्धा चिंता आहे. त्यांना सुद्धा भूक लागते. त्यांना सुद्धा भीती वाटते. कधी एखादा बेलचा प्रकार गुलाबने मारेन बुवा कोणाला कबुतरले सर्व आहे त्यांच्याजवळ फक्त आणि काही ज्ञान नाही. कुठे फक्त उद्धाराचं ज्ञान त्यांना नाही. म्हणून नंबर 3 मुद्दा. पहिला मुद्दा संसार म्हणजे काय. दुसरा म्हणजे संसारातून का तरुण जावं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे संसारातून तारणारे सद्गुरू त्यांचं लक्षण काय. आता इतके गुरु झाले शिष्य अपर पडायला लागले बरं का. ते म्हणतात आमच्याकडे या लगेच तुमचा उद्धार. आमच्याकडे या सहयोगाद्वारे साक्षात्कार. इतका काही तो का बाजारचा भाजीपाला आहे का. मला नाही भाऊ जाऊ द्या. आता सद्गुरूंचं लक्षण जसं विचारसागर पंचदशी वृत्तीप्रभाकर कौमुदी हे वेदांत चिंतन मानणारे ग्रंथ आहे. पण ते कठीण असल्यामुळे आम्ही सांगत नाही. ते फक्त आपल्या आत्मिक समाधानासाठी तो अभ्यास करावा लागतो. तर सद्गुरूचं लक्षण विचारसागरमध्ये असं आलेलं आहे. जो श्रोत्रिय जो ब्रह्मनिष्ठ आहे जो कृपाळू आहे. श्रोत्रिय म्हणजे स्वतः शास्त्र अध्ययन करणारा. ब्रह्मनिष्ठ म्हणजे स्वतः ब्रह्मामध्ये रममान होणारा. आणि कृपाळू म्हणजे शिष्यावर कृपा करणारा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. रोज रेड्यांना तारलं दगडांना तारलं चालीविली जड भिंती हारली चांगल्याच रेड्यामुखी वेद बोलवला. माणसं बोलवली आज काही नव्हत नाही. सर्वात जड प्राणी म्हणजे याला आहे. कोण आल्या आल्या आयलगट म्हणतात त्याला तिकडे मराठवाड्यात. टोणगा टोणगा. समजा म्हैस जर असली लहानपणी वगार थोडीशी मोठी झाली की पाडली. त्याच्यापेक्षा मोठी झाली की म्हैस. गाय व्याले म्हणजे धाकलपणे वासरू मोठलपणे वासरी नाही तर गोरा. पण याला लहानपणी बी यालाच तरुणपणी बी याला आणि म्हातारपणी बी कोण याला बरं का. मशाल काही मशाला पण इकडे तोंडावाली येत नाही. ठाल तर असं जे स्वतः करतात काही काही नुसते सांगतात बरं. एका कीर्तनकाराने पंढरपूर महात्म्यावर 1-2-3 तास कीर्तन केलं. कशावर पंढरपूर महात्म्यावर. गेले त्याच्या गावातले लोक तिथे परिसरातले आणि तो महाराज तिथे सापडला.
का हो, आम्ही तर लय तुम्हाला जा म्हणलं अहो मठ तो मठ या पंक्ती त्या पंक्ती चंद्रबागेत महाद्वारात तुम्ही सापडले नाही. हा ते काही गोष्टी नुसत्या सांगाव्या लागतात म्हणाले. देवाने 2 कान कशासाठी दिले? एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. रोडाने पाटे राहते. भुसावळ 15 किलोमीटर, जळगाव 10 किलोमीटर, एरंडोल 40 किलोमीटर. पाटे आपल्याला काय सांगते? तुम्ही जा, मी हालणार. नंबर 3 लक्षण म्हणजे आता सद्गुरूंचं लक्षण कसे तारतात आणि तरावं का. आणि चौथा एकच मुद्दा राहिला. आता 10 मिनिटं राहिले आपले. देव म्हणतो मीच तारतो आणि तुम्ही कसं काय म्हणतो संत तारता, तर त्याच्यावर काही प्रमाण आहे. तर आता हे दोघं आले म्हणजे इलेक्शन लांबलं. ते काय माहिती सरकार नव्हतं बिनविरोध काढायला त्या टायमाला. काही काहींनी पैसे घेऊन घेऊन माघार घेतली, काही काहींनी मार खाऊन माघार घेतली, काही काहींनी रडत रडत माघार घेतली. तर आपल्या या भागवत धर्म संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये 4 लोकांना मतदान करायचा अधिकार आहे. वेद, शास्त्र, पुराण आणि संत. आता पहिलं वेद काय म्हणतो? वेदातले ज्ञानपर भाग म्हणजे उपनिषद. या उपनिषदात कठोपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही सद्गुरूंना शरण जा, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करा, तरच तुमचा उद्धार होईल. परीक्षा लोकांन कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद मायानाश कृत्यत कृतेन तद्विज्ञानार्थम सगुरु मेवावे गच्छेत शमेत पाणी श्रुत्रियम ब्रह्मनिष्ठम. 2 भागवतामध्ये भगवान सांगतात तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम उत्तमम. नंबर 3 शास्त्र. भगवद्गीता महान शास्त्र आहे. गीता शास्त्र मेदम पुण्यम असं म्हटलेलं आहे. या 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात अर्जुना सद्गुरूंना शरण जा, त्यांची सेवा कर, त्यांना प्रश्न विचार आणि त्यांच्याकडून ते ज्ञान जाणून घेईल, तुझा उद्धार करून घेईल. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिना. ते ज्ञान पेगा भरवे जरी मती आता आणावे तरी संताया बजावे सर्वस्वीशी तनुमनी जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. नंबर 4 संत वाङ्मय. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 5 संत मुख्य सांगितले. ज्ञानोबराय, नामदेवराय, एकनाथ बाबा, तुकोबाराय, निळोबाराय. नंबर 1 ज्ञानोबराय. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरुकृपी श्री गुरु सारिका असता पाठीसारखा. नाही तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 21व्या क्रमांकाची ओळ आहे. माझं हृदय सद्गुरु जेणे तारिलो संसार पुरो मनोनी विशेषात्याकारी मनोनी जाण ते न गुरु भजे तेने कृतकार्य होईचे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पडलो संतोषित. नंतरच्या संत नामदेवराय सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी माझ. त्यानंतरचे संत नामबाबा संताविन प्राप्ती नाही वेद देते बाई तेने साधती साधने तुटते भावाची मान. त्यानंतरचे संत तुकोबाराय संत दर्शने आलाभ संत दर्शने आलाभ दर्शने आलाभ संत दर्शने आलाभ संत निळोबाराय. कोण? निळोबाराय. तुकोबाराय फक्त 13 दिवस उपोषण पडले. निळोबाराय 42 दिवस उपोषण पडले. कोणासाठी? तुकाराम बाबा यावे म्हणून. माझे गुरु मला न सांगता दर्शन घेता निघून गेले. 42 दिवस झाले उपासमार होते. आता जीव जाणार. देवाला दया आली. स्वतः भगवान आले. अरे निळोबा, अरे डोळे उघड डोळे, अरे मी देव आहे देव. आता तो काही रमेश देव होता का कपिल देव होता का अजिंक्य देव होता? जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी स्वर्गाची आळवंगी उमरडून या. न करीती रिद्धीची भेड न साधी सिद्धीची चाळ
योगायश दुवाळ हेळसांडती अष्टभोग भोगणे माते नाही सार रिद्धी सिद्धी निधी नको आम्हाला हे सर्व फक्त तू पाहिजे आणि तो आहे तर आला घर पुसवली तरी आपण डोळे उघडायला तयार नाही. कोण रे म्हणतो देव तुला काही आमंत्रण आहे काही दे इथे तुझं लागे बोलाविले कोणी प्रार्थील्या वाचून आला शिका प्रल्हादी कैवारी दैत्याशी दंडया स्तंभी देवर या प्रगटवणी तैशापरी मजला नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला निळा म्हणे आम्ही न ओळखू देवा तुकयाचा धावा करीत असो. देवाने त्या दिवसापासून अशी कानखडी लावून घेतली बिगर आमंत्रणाचं कुठं जायचं सत्यात सुद्धा जायचं नाही बरं. परिसरामध्ये लोक उपेक्षेने पाहतात या अशा दिसत झाली जगे 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 काही काही बरे लोक करत शेती त्यांनी फक्त माहिती पडायला पाहिजे सप्ताह कुठं चालू आहे जेव्हा त्या तो विषय नाही आपला. तुकोबा निळोबरा गेले आपलं ते भगवान गेले तुकोबरांना पाठवून दिलं तेव्हा निळोबरांचे उद्गार आहे येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरु नाते हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ केला निळा केला निळा केला निळा पावर घराले 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 दया. आता एक शेवटचा दृष्टांत 5 मिनिटात नामदेवराय हे कच्चं मडकं ठरलं नामदेवराय. मग नामदेवरायांना थापडलं जे पळाले तिथून कारण की त्यांना अंकार झाला मी देवाचा लाडका बघतो पंढरपूर मधला देवाच्या पाया जोडांना जे पळाले देवाजवळ अरे म्हणे वाचव रे देवा येत मला मारून टाकते म्हणे म्हणजे ज्या अर्थी तुला कच्च ठरतो अजून आदलेने जा म्हणे आवंड्या नागनाथला. त्यावेळेला नामदेवराय पाय बाजूला करायचं तर तिथे पिंड तयार व्हायचे तिथे बाबा पिंडीवर पाय देऊन बसले होते का हो असं काही गुरुन मला काही देवा तुमच्याकडे पाठवलं म्हणून जिथे पिंड नाही तिथे पाय ठेव जिथे पाय ठेवायचे तिथे पिंड तयार व्हायचे. त्यावेळेला नामदेवरायांना साक्षात्कार झाला नामया शरण भगवंताशी भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी हरी शिकवे नामयाशी सद्गुरु येन सुखाशी न पविजी सद्गुरु वाचोने संसार सद्गुरु वाचोने संसार शंक आल कोणी इंद्र चंद्र ब्रह्मांड करो इंद्र चंद्र शंक आल कोणी महाराज
हॅलो, ऐका. येत्या 2 तारखेला वैकुंठवासी ज्ञानेश्वर हरी बोरसे यांच्या उत्तर कार्यानिमित्त पाटीलवाडा येथे